5 जून रोजी म्हणजे कालच महाराष्ट्र शासनानं काही निर्णय घेतल्याची बातमी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. महाराष्ट्रामधल्या आमच्या मराठा बांधवांनी पाहिली आणि त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये बरीच चर्चा सुरू आहे. खऱ्या अर्थानं त्यामधली एक लाईन तुमच्यासमोर सांगतो की ज्या योजना ओबीसींसाठी त्याच योजना मराठा बांधवांसाठी किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी. मुळात ओबीसींसाठी ज्या योजना दिल्या गेलेल्या आहेत त्या घटनात्मक आहेत, त्या सामाजिक मागासलेपणाच्या तथ्यावर, निकषावर, अभ्यासावर आधारित आहेत. जो मागास आहे, जो सिव्हिलायझेशनपासून दूर आहे, ज्याच्यावरती शेकडो वर्ष अन्याय झाला आहे, त्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून ओबीसींच्या योजना बनलेल्या आहेत. मग त्याच योजना मराठा समाजासाठी जाहीर करतंय शासन, लोकनियुक्त सरकार. त्याच्या मागचं लॉजिक आम्हाला कळालेलं नाही. म्हणजे ओबीसींचे सर्व निकष मराठा समाजानं पूर्ण केले का, किंवा ओबीसींच्या बाबतीमध्ये जो काही सामाजिक दुजाभाव किंवा सो अँड सो अनेक कारणं आहेत शेकडो वर्षाच्या स्पॅनमध्ये, मग ते सगळे मराठा समाज फुलफिल करतात का आणि ते तुम्ही मान्य केलंय का? म्हणजे काल ज्या ओबीसींच्या विद्यार्थ्यांना ज्या योजना त्याच मराठा समाजाला योजना असं म्हणणं म्हणजे शासनाची वैचारिक दिवाळखोरी आहे. काही मुद्दे मी तुमच्या समोर मांडतोय. मराठा समाजाला योजना देताना सरकार सामाजिक मागासलेपणाचा निकष बाजूला ठेवत आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, ओबीसी, दलित आणि आदिवासींसाठी असलेल्या संस्थांना, महामंडळांना अपुरा निधी, मात्र मराठा समाजासाठी स्वतंत्र योजनांचा वर्षाव, हा कोणता सामाजिक न्याय आहे? दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, जर शैक्षणिक मदतीचा निकष गरिबीचा असेल तर मग केरळप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये शिक्षणासंदर्भात वेगळं धोरण शासन आणू शकतं ना, पण तशा पद्धतीचं काम शासन करत नाही. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृह, महामंडळे, कौशल्य विकास योजनांना पुरेसा निधी नाही, पण नवीन योजनांना पैसा कुठून येतो? म्हणजे जे ओबीसीला दिलंय ते आम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना देत आहोत. अरे पण काय दिलंय, काय दिलंय त्याची एक श्वेतपत्रिका एकदा शासनाने जाहीर करावी. मुळात टोटल बजेटपैकी 7 ते 8 लाख करोडपैकी 0.6% बजेट या महाराष्ट्रातल्या 50%हून जास्त असणाऱ्या ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनांसाठी, शिक्षणासाठी, शिष्यवृत्त्यांसाठी दिलं गेलंय. उन्ह पुरं 1% सुद्धा नाही. मग ते मराठा समाजाला द्यायचं आहे का? म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. अजून 1-2-3 प्रश्न मी तुमच्यासमोर उपस्थित करेन की महाराष्ट्र शासनानं घटनेनं मागास घटकांना प्राधान्य दिलं, मग राजकीय प्रभावशाली गटांना नव्हे. म्हणजे मागासवर्गीय घटकांना त्यांच्या उत्थानासाठी, त्यांना नागरिक म्हणून पुढे येण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून काही योजना, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन ज्या संविधानानं स्वीकारलं, राजकीयदृष्ट्या प्रभावशाली घटकांना नाही. जो प्रभाव दाखवतो, जो मोर्चा काढतो, जो मानगुटीवर बसतो, जो निवडणुकीत प्रभाव दाखवतो, म्हणून त्यांच्या राजकीय ताकदीला घाबरून आजपर्यंत संविधानानं अशा योजना अडॉप्ट केलेल्या नाहीत. मुळात हा प्रश्न सामाजिक न्यायाच्या रचनेत मागास घटकांना वर आणण्याचा उद्देश आहे. सरकार मूलभूत तत्वांनाच हरताळ फासत आहे. मराठा समाजाला सुविधा द्यायच्याच असतील तर ओबीसी, दलित आणि आदिवासी समाजाच्या योजनांचा निधी कमी न करता स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी. सरकारने सांगावे सामाजिक न्यायाचा निकष मागासलेपणाचा आहे की मतांची संख्या. म्हणजे मी काही मुद्दे तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला आहे. मुळात कालचा जो निर्णय आहे तो असंविधानिक आहे. आणि मग महाराष्ट्र GST भरणारा, म्हणजे देशात 1 नंबरला GST महाराष्ट्र भरतो. महाराष्ट्राचा GDP 1 नंबरचा आहे. महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं. महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेमध्ये वेगळा आहे म्हणून महाराष्ट्राकडं पाहिलं जातं. मला वाटतंय महाराष्ट्र शासनानं या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्रामध्ये एक दर्जेदार शिक्षण देणारं, शिक्षणाबाबतचं एखादं धोरण महाराष्ट्र शासनानं जाहीर करावं. मला वाटतंय मराठा समाजाला ओबीसींच्या योजना दिल्या, मग आता राहिलं कोण महाराष्ट्रामध्ये? कोण राहिले त्याची यादी जाहीर करावी. आणि मग मराठा समाज जर ओबीसींच्या योजना घेण्या एवढी जर त्यांच्यावरती आगतिक आणि वाईट परिस्थिती आली असेल तर मग राहिले कोण आणि मग त्यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचं धोरण काय, असा आमचा एक बेसिक
सवाल आहे शासनाला. आता मी काही मुद्दे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय, तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमचा या सगळ्यात जो निर्णय राज्य शासनाने घेतलाय विद्यार्थ्यांसाठी जी योजना आहेत याला तुम्ही ओबीसी नेते म्हणून विरोध करताय का आणि राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करताय का तुम्ही? या हे बघा, एकतर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जर काही वेगळं मिळत असेल तर त्याला विरोध असण्याचं आमचं कुठलंही कारण नाही. पण असं धोरण जाहीर करत असताना त्यामागचे निकष काय आहेत? कुठल्या संस्थेनं असा रिझल्ट दिलाय की मराठा समाजांना या योजना दिल्या पाहिजेत? तुम्ही नीती ठरवताय, तुम्ही धोरण ठरवताय. हे धोरण ठरवत असताना ते तथ्यावर आधारित असलं पाहिजे ना. कोणती तथ्य आहेत? कुठल्या समितीनं शिफारशी केलेत की ओबीसी प्रमाणे मराठा समाज हा प्रचंड मागासलेला आहे आणि या समाजाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे? कुठल्या समितीनं सांगितलं? मला वाटतंय झुंडशाहीला बळी पडलेलं हे सरकार आहे. जरांगेंच्या आंदोलनासमोर लाचार झालेलं हे सरकार आहे. लाचारी स्वीकारत असताना इतर लोकांवरती मात्र प्रचंड अन्याय करून राहिलेले हे सरकार आहे. ओबीसीच्या कुठल्याही मागणीला केराची टोपली दाखवणारे हे सरकार. 19 मेला आम्ही सुद्धा ओबीसी संदर्भातली जी सब कमिटी आहे मंत्रिमंडळाची, 6 कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तिथं निवेदन 11 मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं. तिथला जो सचिव होता बहुजन कल्याण खात्याचा या संदर्भातला, तो सचिवच बैठकीतनं पळून गेला, निघूनच गेला तिथून. म्हणजे सचिव सुद्धा ओबीसींच्या मागण्यांची दखल घेत नाही किंवा त्या संदर्भात त्याला काही गांभीर्य वाटत नाही त्या मागण्यांमध्ये. पण दुसऱ्या बाजूला मात्र कुणीतरी उपोषणाला बसतं, कुणीतरी मागणी करतं आणि शासन मात्र त्याला रेड कार्पेट घालतं. हा दुजाभाव आहे. या शासनाचा ओबीसी संदर्भात हा दुजाभाव आहे, सापत्न वागणूक आहे आणि ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे या शासनाच्या माध्यमातून. या निर्णयाच्या साठी जो निर्णय घेतला सरकारनं, प्रचंड चीड आहे ओबीसींच्या मनामध्ये. जरांगेने जे आंदोलन केलं त्यानंतर हा सगळा निर्णय आलेला आहे. तुम्ही सुद्धा म्हणाले होते की मग आम्ही ढेकळात आंदोलन करू. आता काही केल्या ओबीसीचं सरकार ऐकत नाही, मग दुसरं आंदोलन आक्रमक होणं गरजेचं वाटतं. आक्रमक होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे, आपल्याला डावललं गेल्याची भावना आहे आणि त्याचा रोष ओबीसी कशा रूपाने दाखवून देईल ते तुम्हाला येऊ घातलेल्या काळात बघायला भेटेल. आम्ही तर बोलत आहोतच, आम्ही सभा घेत आहोत, आम्ही मोर्चे करत आहोत, आंदोलनं करत आहोत, पण शासन मात्र आम्हाला बेदखल करतंय. हा आमचा 100% समज झालाय. तुम्ही मागे बोलताना सांगितलं की ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरती अतिक्रमण झालंय, कशा पद्धतीने तुम्ही काही पुरावे पण दिले. आता शैक्षणिक आरक्षणासंदर्भामधला हा निर्णय झालेला हे बघा, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक वेगवेगळ्या महामंडळांचा निधी असो. एका बाजूला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपयांचा निधी दिला जातो. एका बाजूला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून JCB, पोकलॅन गाड्यांपासून लाखो रुपयांच्या योजना निर्गमित केल्या जातात. पण दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसींच्या महामंडळांना साधा अध्यक्ष भेटत नाही, साधं कार्यालय भेटत नाही, साधा शिपाई भेटत नाही. याच सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना 18 ओबीसीच्या वेगवेगळ्या जातींच्या महामंडळांची घोषणा केली. प्रचंड चुनावी जुमला होता तो. ओबीसींचं मतदान खेचून घेण्यासाठी त्यांनी 18 महामंडळांच्या घोषणा केल्या. पण त्याला ना अध्यक्ष भेटला, ना त्याला ऑफिस भेटलं, ना त्याला एखादा अधिकारी भेटला, ना त्याला एखादा शिपाई भेटला, ना त्याला बजेट भेटलं. म्हणजे ओबीसींच्या बाबतीमध्ये जर हा न्याय असेल शासनाकडं आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही मराठा समाजाला काय द्यावं काय देऊ नये याच्यापेक्षा ओबीसींना काय दिलंय तुम्ही. मुळात मराठा समाजाची सुद्धा फसवणूक आहे ही खूप मोठ्या प्रमाणात. 0.6% बजेट सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी ओबीसींना मिळत असेल, 60% ओबीसींना, मग तेच तुम्हाला देणार आहेत का? हे काय लॉजिक आहे? असं धोरण, असं निर्णय घेण्यामागं हे आम्हाला कळलेलं नाही. सर, आपण पाहिजे आता नेहमी मराठा आरक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर हजारो कार्यकर्ते असतील किंवा जरांगे पाटील असतील, त्यासोबत अनुयायी त्यांची देखील भरपूर असतात. पण ओबीसीचा आवाज ज्यावेळेस बोलायचा असतो त्यावेळेस मात्र तुम्ही एकटेच समोर येता. हे बघा नेते मंडळींना त्यांच्या भूमिका त्यांना तुम्ही विचारल्या पाहिजेत. खरं तर मी सुद्धा त्यांना विचारतोय की तुम्ही का बोलत नाही. ओबीसीच्या नेतृत्वाला आम्ही हा प्रश्न विचारतोय. अरे, जरांगेच्या मागणीला किंवा जरांगेच्या आंदोलनाचं श्रेय घेण्यासाठी आमदारांची धावपळ असते, मंत्र्यांची धावपळ असते, मुख्यमंत्र्यांची धावपळ असते, प्रशासनाची लगबग वाढते. पण ओबीसीवर कोण बोलायला तयार होत नाही. ओबीसीच्या संदर्भातला एक प्रश्न
या महाराष्ट्रामध्ये विचारायला कोणी नेता पुढे येत नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्रात. कारण ओबीसीला से नाही, ओबीसीला काही म्हणणंच नाही. अरे 400-450 जाती वेगवेगळ्या जात समूहामध्ये विभागल्या गेलेल्या. आता ओबीसीला मी एक तुम्हाला योजनेचं विशेष करून ओबीसी मधल्या भटक्यांसाठी आश्रमशाळा आहेत. का आश्रमशाळा आल्या? कारण त्यांचं शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण प्रचंड आहे. आजही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा ड्रॉपआउट कोणाचा असेल तर विजय एनटीचा आहे. म्हणून त्यांना आश्रमशाळांसारखं धोरण आणलं गेलंय महाराष्ट्रामध्ये. आता मग मराठा समाज हा निकष पूर्ण करतो? कसं काय दिलं गेलंय? ओबीसींच्या योजना मराठा समाजाला देण्यामागचं लॉजिक काय? कुठलं संविधानिक तत्व किंवा कुठल्या कमिटीनं कुठला अभ्यास केला आणि मराठा समाज यांच्यापेक्षा मागास आहे असं सांगितलंय? सांगू शकतील? कालचं जे धोरण घेणारी माणसं, धोरण जाहीर करणारे, निर्णय घेणारी माणसं याचं उत्तर देतील आम्हाला? सर, जर ओबीसीच्या निधीला कात्री लागणार नसेल आणि नवीन निधी उभा करून सरकार जर ओबीसीला ज्या योजना देते त्या मराठा समाजाला देत असेल, विद्यार्थ्यांचं त्यातून जर कल्याण होणार असेल तर तुम्हाला हे बघा, दोन समान भावामध्ये समान वाटणी केली जाते. पण दोन भावामध्ये एक जर हँडिकॅप्ड असेल, फिजिकली हँडिकॅप्ड असेल तर त्याला प्रमोट करण्या, अरे ऐका ना 2 मिनिटं. त्याचा प्रश्न काय आहे? समजा 100 रुपये ओबीसीला आहे आणि तुमच्या योजना देताना 200 रुपये दिले जातील, 150 रुपये दिले जातील, जे वरचे पैसे मराठा समाज, मग तुमचा विरोध काय? अरे विषय काय? हे बघा आहे ना, लोक आहे मराठा समाजाला जे ओबीसीला ते मराठा समाजाला दिलं जाणार आहे, त्यांना जर वेगळा निधी वापरला, ओबीसीचा निधी आहे तोच ठेवला तर तुम्हाला अडचण काय? हे बघा, प्रश्न असा आहे, फक्त मराठा समाजाला का मग? सांगू शकता तुम्ही? एकच मराठा समाज मागासलेला आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी सोडून. इतर काय करतील मग? काय धोरण आहे तुमच्याकडे? कुठला अभ्यास आहे? कुठला सोशो इकॉनॉमिकल सर्वे आहे तुमच्याकडे की म्हणून तुम्ही ओनली वन मराठा? कुठली अशी कोणती वेळ आली मराठा समाजावर की तो डिप्रेस झालाय, ज्याच्यावर सामाजिक अन्याय झालाय? का हो? मराठा समाजाचे आमदार जास्त म्हणून? मराठा समाजाच्या हातात गावच्या पोलीस पाटलापासून सरपंचापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांचा दबाव त्यांचा, म्हणून मराठा समाजासाठी घोषणा करताय तुम्ही? तुम्ही एका बाजूला म्हणताय की मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास तुम्हाला आहे, तुम्ही त्याचे सदस्य होता, तुम्हाला असं कधीच जाणवलं नाही की काही खेड्यापाड्यातला मराठा समाज मागासलेला आहे? दादा हे बघा, या आपल्या संविधानामध्ये 2 भाग आहेत. आरक्षण पॉलिसी ही जे सोशली डिप्रेस्ड आहे त्यांच्या बाबतीत एका समूहानं दुसऱ्या समूहावर अन्याय केला त्या लोकांसाठी आरक्षण पॉलिसी काम करते. पण मग इतर लोकांसाठी योजना, धोरणं नाहीत का? आहेत. पब्लिक वेलफेअर आहे, सोशल असिस्टन्स आहे, शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत ना. गावातल्या प्रायमरी, माध्यमिक, उच्च माध्यमिक ह्या सगळ्या शिक्षणाच्या योजना आहेत, पाण्याच्या योजना आहेत, शेतकऱ्यांच्या योजना आहेत, रस्त्यांच्या योजना आहेत. 99.99% बजेट त्यावर खर्च होतंय ना महाराष्ट्राचं. अरे ओबीसीसाठी 0.6% बजेट आहे की जे सोशली हँडिकॅप्ड आहेत. संविधानानं हे स्पेशली अडॉप्ट केलंय. अजिंक्यच्या प्रश्नाचं उत्तर काय अजिंक्यचा प्रश्न आहे? निधी जर त्यासाठी वेगळा ठेवला असेल तर हाकेंना किंवा ओबीसी समाजाला काय प्रॉब्लेम? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 12-13 करोड. महाराष्ट्र, अरे ऐका ना, महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या किती? महाराष्ट्रामध्ये जाती किती? मराठा समाज एकच मागासला असा दावा आहे तुमचा? अजिंक्यचा दावा आहे एकच मराठा समाजाला दिलं पाहिजे? त्यांनी प्रश्न काय विचारलाय? काय विचारलंय? मराठा समाजाला तुम्ही इतर लोकांना द्या ना, देतायच ऑलरेडी. मराठा समाजाच्या बाबतीत काल जे सरकारनं निर्णय घेतला असेल त्या निर्णयासाठी जर राज्य सरकारनं वेगळा निधी तरतूद केला मला सांगा एका मराठा कम्युनिटीला असं धोरण राबवण्याचं कुठल्या समितीनं शिफारस केली? कुठला सर्वे पुढे आलाय म्हणून त्यांच्यासाठी हे धोरण राबवावं लागलंय? बाकीची लोक कुठे आहेत? नाहीत बाकीची लोक. त्यांचं शिक्षणाचं गळतीचं प्रमाण नाही, फक्त मराठा समाजाचंच आहे. तुम्हीच मला उत्तर द्या या प्रश्नाचं. साहेब, पहिल्या सुरू जेव्हा तुम्ही आंदोलन केलं त्यावेळेस जरांगेचं पण आंदोलन सुरू होतं, त्यावेळेस तुम्ही जाहीरपणे नाव घेत होता बावनकुळे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, हे जे ओबीसी नेते आहेत, छगन भुजबळ तुमच्या स्टेजवर होते. आता तुम्ही आव्हान करणार आहे का ओबीसी? मी सगळ्या बघा, मी आव्हान नाव घेत नाही, तुम्ही नुसतं म्हणता त्यांचं राजकारण करायचं ते त्या ओबीसीच्या ह्याच्यावर निवडून येतात, ते ओबीसी नेते म्हणून देशभर फिरतात, त्यांचं नाव का घेत नाही? घेतो ना, लगेच घेऊ. या महाराष्ट्रामधले विरोधामधले असलेले पहिल्यांदा विरोधक
की ज्यांनी खूप मोठा आवाज करायला हवा, आंदोलन उभं करायला हवं, सरकारला सळू की पळू करून सोडायला हवं, ते बोलताना दिसून येत नाहीत. आणि पुन्हा सत्तेमध्ये बसलेली माणसं ते राजकारण करतायत. त्यांच्या राजकारणाला आमच्या शुभेच्छा. पण आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपत असताना, आज रोजी ओबीसीच्या अनेक निधीला कात्री लावली जात असताना, आजही ओबीसीना जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं वसतिगृह नाही. सर, जे ओबीसीचे नेते आहेत, ओबीसी त्यांच्यावर तुम्ही आरोप नेत्यांच्या करताय. एक मिनिट बालाजी, जे ओबीसीचे नेते आहेत, त्यांच्यावर तुम्ही आरोप करताय की ओबीसीकडे ते दुर्लक्ष करतायत. तुम्ही आता या पत्रकार परिषदेत जाहीर करणार का हे सगळे नेते ओबीसींना तुम्ही आव्हान करा. हे बघा, ओबीसीची सब कमिटीमधले 6 ते 7 कॅबिनेट मंत्री त्यांनी, अरे माहिती आहेत ना तुम्हाला सगळ्यांना, सांग बरं. हे बघा, घ्या एक मिनिट. हे बघा, ओबीसी सब कमिटीचे अध्यक्ष माननीय मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माननीय ज्येष्ठ नेते ओबीसीवर नेहमी आक्रमक भूमिका घेणारे छगनरावजी भुजबळ साहेब, त्यानंतर गणेश नाईक साहेब, त्यानंतर गुलाबराव पाटील साहेब, त्यानंतर संजयजी राठोड साहेब, त्यानंतर पंकजा मुंडेताई, या सगळ्या माणसांनी ओबीसी बद्दल तुम्ही बोलणार आहात की नाही हे तुम्ही ओबीसीला सांगा. आणि जर तुम्ही बोलणार नसाल तर तुम्ही ओबीसी म्हणून घ्यायचं बंद करा. आणि ओबीसीची थोडीशी जरी चाड असेल तर ओबीसीला शासनानं काय दिलं, ओबीसींच्या अनेक योजनांकडे, अनेक महामंडळांकडे हे शासन दुर्लक्ष का करतं हे प्रश्न विचारा. नाहीतर जनता तुम्हाला बरोबर तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. भाजप नेहमी म्हणतं ओबीसी आमचा डीएनए आहे, पण आता त्याच भाजपनी मराठ्यांना सगळ्या सवलती दिल्यात. मग भाजपने डीएनए बद्दल असं तुम्हाला आरोप करायचा की फक्त मराठ्यांची संख्या जास्त आहे म्हणून सरकार त्यांचे लागू. हे बघा, आता भाजप राहिलेली नाही. आता मुंडे महाजनांची भाजप जोपर्यंत होती त्यावेळी त्यांना माधव लागायचा, ओबीसी लागायचा, दिनदलित लागायचा. आता या भाजपनं सगळे कारखानदार, भांडवलदार, रिपीट अगेन अँड अगेन निवडून येणारे संस्थानिक जवळ घेतलेले आहेत. आता भाजपला इथला काँग्रेस मुक्त भारत बनवायचा होता, त्यांनी आता काँग्रेस युक्त भाजप बनवलेली आहे. त्यामुळे कुठला डीएनए, कसला डीएनए असेल तर भाजपनं सांगावं. आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेत ते. तुम्ही जाहीर करणार का इथून पुढे ओबीसीने भाजपला मतदान करू नये? हे बघा, आज रोजी निवडणुका तर अजून 2-3 वर्षावर आहेत. अजूनही आम्ही इथल्या सरकारला अजूनही म्हणतोय की तुम्ही आमच्या योजना मान्य करणार का नाही, का तुम्ही ओबीसीला न्याय देणार का नाही. देणार नसतील तर येऊ घातलेल्या कुठल्याही निवडणुका असत ओबीसी त्यांना बरोबर उत्तर देईल. आणि आम्ही जाहीर आव्हान करू की ज्यांनी ओबीसीचं आरक्षण जात असताना, ज्यावेळी ओबीसीला काही द्यायची वेळ आली होती किंवा द्यायची वेळ होती, त्यांनी जर दुर्लक्ष केलं असेल तर आम्ही त्यांना, ते काय आमचे पाहुणे रावलेत का, किमान विचाराने तर असायला हवेत ना. सर, एक तर तुम्ही विरोधातले जे ओबीसी नेते आहेत, त्यांच्यावर पण नाराज आहे कारण त्यांनी आवाज प्रचंड नाराज आहोत. ते उठवत नाहीत. सत्तेतील नेत्यांवर पण तुम्ही नाराज आहे, ते पण काय करत नाहीत. मग एखाद्या पक्षाची घोषणा वगैरे एखाद्या पक्षाची नाही. बघा, मी आज घेऊन आलोय, मी तुम्हाला दाखवतोय, तुम्ही समजून चाला. तुम्हाला असं वाटतं का की आता ओबीसींचा तुम्हाला वी वॉन्ट सोशल जस्टिस. आम्ही सामाजिक न्याय मागत आहोत. का हसतोय, बोल. बबनराव तायवडेच तुमचे काल त्यांनी स्टेटमेंट दिले. आमचे नाहीत बबनराव तायवाडे. ओबीसीचे नेते. ओबीसीचे नेते आहेत, ते सेल्फ डिक्लेअर्ड असतील. कारण सकाळी एक भूमिका असते तायवाड्यांची आणि संध्याकाळी एक असते. ते नक्की काय बोलतात हे ओबीसीना आजही कळलेलं नाही. सकाळी एखाद्या धोरणाचं, एखाद्या घोषणेचं स्वागत करतात आणि संध्याकाळी त्याला विरोध करतात. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्या तायवाड्यांना विचारा. एका बाजूला म्हणतात ते आमचं काहीच नुकसान होणार नाही आणि संध्याकाळी लगेच म्हणतात आम्ही रस्त्यावर उतरू. तुम्ही मराठा समाजाला दिलेल्या योजनांचा लाभ हा कुठल्या आधारावर घेतला असा प्रश्न तुम्ही Yes. विचारताय. त्याच्यासाठी अभ्यास शासनाने केलेला नाही. हं. मग आता काल जे काही शासनाने निर्णय घेतले त्याला तुम्ही न्यायालयीन चॅलेंज करणार आहात का? प्रश्नच नाही. महाराष्ट्रामध्ये कुठलंही धोरण जाहीर करत असताना त्याच्या मागं काहीतरी लॉजिक पाहिजे, काहीतरी तर्क पाहिजे, काहीतरी शिफारस पाहिजे. 2026 सालामध्ये ज्या महाराष्ट्राची डॉमिनेटिंग कास्ट मराठा आहे, ज्या महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण, अर्थकारण ज्या मराठा समाजाच्या हातात आहे, ज्यांच्या धोरणावरती हा महाराष्ट्र चालतो, त्यांच्यावरती अशी कोणती वेळ आली की त्यांच्या बाबतीत असं स्पेशल धोरण जाहीर करावं लागलं. आणि ते धोरण जाहीर करत असताना त्या धोरणात असं म्हणतात की ज्या योजना ओबीसींना त्याच योजना मराठा समाजाला. अरे मग ओबीसीला काहीतरी निकष आहे ना, काहीतरी तत्व आहे ना, काहीतरी घटनात्मक मूल्य आहेत ना त्याच्या पाठीशी. मग मराठा समाजाला एकट्यालाच का? परत मी प्रश्न, मगाचाच तुमचा प्रश्न, इतर समाज नाहीत का महाराष्ट्रामध्ये, राहतात की नाही राहतात? त्यामुळं हे अनकॉन्स्टिट्युशनल निर्णय हे सरकार घेतंय की ज्याला कुठलाही संविधानिक पाया नाही,
कुठलंही लॉजिक नाही, तथ्य नाही. पण त्याला न्यायालयात जाणार होता तुम्ही त्याच्यावर. प्रश्नच नाही, जाऊ ना न्यायालयामध्ये सुद्धा. आता याला चॅलेंज कसं करणार? कारण कसं हा धोरणात्मक निर्णय म्हणून शासन पर्यायी एका अर्थाने पॅरलल आरक्षण देत आहे ओपनली. हे बघा, अहो मुळात आरक्षण मुळात या गव्हर्नमेंटमध्ये असलेल्या लोकांना सिविक सेन्स नाही, असं मी जबाबदारीने मी इथं तुमच्यासमोर मी माझं मत व्यक्त करतोय. त्यांना आरक्षण का दिलं जातं, कुणाला दिलं जातं, का कशासाठी दिलं जातं, याची थोडीशी जरी अक्कल या सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याला, एखाद्या माणसाला असती तर अशा पद्धतीचा GR किंवा अशा पद्धतीची हेडलाईनच आली नसती की जे ओबीसीला तेच मराठा समाजाला. अरे ओबीसी मध्ये मी मगाशी आश्रमशाळा दिली जाते, कुणाला दिली जाते, का दिली जाते, ती योजना आता तुम्ही मराठा समाजाला देणार का? काय म्हणजे नक्की काय चाललंय? आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. हे फक्त निवडणुकीला घाबरलेत, मताला घाबरलेत, झुंडशाहीला घाबरलेत, कोणतरी मानगुटीवर बसतंय या गोष्टीला हे घाबरलेत. हो, मग आता कशासाठी निर्णय घेत आहेत? मग कुणाला घाबरतेत? नाही घाबरतेत कुणाला? मग का निर्णय असे घेतले जात आहेत? प्रश्नच नाही. जरांगेने उपोषण महिन्याला करावीत. महाराष्ट्रातलं आरक्षण सगळं संपवून टाकावं. गावच्या पोलीस पाटील सरपंच पदापासून आता लोकल बॉडीमधलं तर पूर्णतः आरक्षण गेलेलं आहे. शिक्षण आणि नोकऱ्यामधलं जो प्रसाद लाड नावाचा माणूस जरांगेंना या संदर्भात अवगत करायला आला होता, त्या प्रसाद लाडांकडं आणि चंद्रकांत गायकवाडांकडं लाखो नोकऱ्या आहेत की जिथं आरक्षण पाळलं जात नाही, जिथं PF भरून घेतला जात नाही, जिथं ESIC काय ते भरून घेतलं जात नाही, जिथं कुठलीही कामगार कायदे राबवले जात नाहीत, जिथं महिलांना वगैरे काय स्पेशल तर देतच नाही ते. अरे नोकऱ्या आता सरकारकडे उरलेत कुठं? नोकऱ्या आता प्रसाद लाड, चंद्रकांत गायकवाड, अजून एक 10 लोक आहेत, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून नोकऱ्या दिल्या जातात. कुठं राहिले नोकऱ्या? आणि कशाला आरक्षण मागताय तुम्ही? चाललंय ते लाखो नोकऱ्या. प्रसाद लाड यांच्या सांगण्यावरनं त्यांची स्वतःची जी कंपनी आहे काय क्रिस्टल नावाची, त्या कंपनीच्या माध्यमातून ते लाखो लोकांना, आणि गव्हर्नमेंट त्यांना 10 ते 12% टॅक्स देते, म्हणजे सर्व्हिस चार्ज देते, सर्व्हिस चार्ज. आणि मग ती कंपनी त्यांच्या कंपनीच्या मार्फत त्यांना 20,000 ते 1.5 लाखापर्यंतचा पगार करते. म्हणजे पॅरलल सरकार चालवतोय तुम्ही लाड आणि चंद्रकांत गायकवाडांच्या माध्यमातून. उद्या मी तुम्हाला 10 लोकांची लिस्ट देतो. आणि कुठल्या नोकऱ्या? कुठल्या दीनदलिताला, कुठल्या आदिवासीला, कुठल्या ओबीसीला तुम्ही धोरण देताय? काय धोरण आहे तुमचं? या सरकारी नोकऱ्या जिथं सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं असतं, जिथं कामगार कायदे इम्प्लिमेंट झाले असते, जिथं महिलांच्या बाबतीमधल्या स्पेशल तरतुदी इम्प्लिमेंट झाल्या असत्या, हे खाजगी सगळे हे कमिशन एजंट हे लोक पाळतात असं म्हणायचंय. प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की झुंडेशाहीच्या विरोधात सरकार झुकलं, जरांगेंनी आंदोलन केलं म्हणून सरकार झुकलं. मग तुम्ही आता त्यांनी उन्हात आंदोलन केलं, मग तुम्ही सरकारला झुकवण्यासाठी आणि ओबीसीच्या मागणी मान्य करण्यासाठी तुम्ही आंदोलन करणार? नाही, आम्ही उन्हात नाही, आम्ही आता नाही, आम्ही ह्याच्यात तापत्या तव्यावर बसून आंदोलन करतो. अरे काय चाललंय? पोरखेळ आहे का हा? कोणतरी एक माणूस ज्याला अरे हे गव्हर्नमेंट आहे. तुम्ही उत्तर फक्त ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाला घेऊन आंदोलन करणार का? तव्यावर प्रश्नच नाही. आम्ही सभा घेतोय, आम्ही काय काय करतोय तुम्हाला माहिती आहे ना. अरे करणार ना, प्रश्न चालूच आहे ना. कसलं व्हेरिएशन आणू? व्हेरिएशन आमच्या मागं काय केलं पाहिजे? तुम्ही जरा मला सल्लागार व्हा माझे. तुमच्या सल्ल्यानुसार मी आंदोलनं डिझाईन करतो. मुळात आम्हाला कल्पना आहे 450 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या 450 जातींचे राहणीमान वेगळं आहे, भौगोलिक प्रदेश वेगळे आहेत, देवदेवाक वेगळे आहेत, जीवन जगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्या सगळ्या लोकांना एकत्र जर आणता आलं असतं, राजकारण आम्हाला करता आलं असतं, आरक्षणाची गरज काय होती आम्हाला? प्रश्न असाच आहे की जेव्हा जरांगे आंदोलन करतात त्यावेळी आम्ही आंदोलन करायचं. त्यावर काउंटर करण्यासाठी तुम्ही पुढे येता, बोलतो आम्ही, मग बोलायचं नाही. हे त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करतात. त्यांच्या मागण्या संदर्भात हे बघा, लोकशाहीमध्ये कोणीही कशीही मागणी करू शकतो, पण ती मागणी करत असताना त्याचा परिणाम कुणावर होणार आहे याचा जर विचार तुम्ही करणार नसाल, परिणामाचं कोणच बोलणार नाही परिणामाबद्दल. मनोज जरांगेचा 2 सप्टेंबरचा GR निघाल्यानंतर महाराष्ट्रातलं लोकल बॉडीमधलं ओबीसीचं आरक्षण संपलं. हा परिणामाचा विचार सरकारनं केला?
एकट्या तुम्ही आता पुण्यामध्ये मी प्रेस घेतोय, पुण्यामधल्या 42 ओबीसीच्या जागापैकी 31 जागा मराठा कुणबीनी घेतल्या. 42 ओबीसी पैकी फक्त मी कुठलं बोललोय? पुण्याचं बोललोय. मग महाराष्ट्रातलं काय झालं असेल? शेकड्यानं उदाहरण आहेत आमच्याकडं. राहिलंय ओबीसीचं आरक्षण. म्हणजे मनोज जरांगेची मागणी बरोबर आहे, त्यांनी उन्हात बसून आंदोलन केलं, सरकारनं त्यांची मागणी मान्य केली पाहिजे. अरे पण त्या मागणीचा परिणाम जे सोशली हँडिकॅप्ड आहेत, शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना घटनेनं काहीतरी स्पेशल तरतूद केल्या, पॉझिटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी एक सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना काहीतरी वेगळी धोरणं दिलेली आहेत, त्या धोरणावर जर अतिक्रमण जरांगेच्या मागणीचं होत असेल तर काय करायचं? बोलायचं नाही आम्ही. ओके सर, तुम्ही प्रसाद लाडांचं नाव बऱ्याच वेळा घेतलेलं आहे, मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं नाव नाही घेतलंय अजून देखील. त्यांच्यावरती कधी टीका करणार तुम्ही? कुणाचे प्रतिनिधी होते प्रसाद लाड? नाही, पण बाकी निर्णय नाव घेऊनच बोललं पाहिजे का? नाव घेऊन बोललं पाहिजे? मी सरकारच्या विरोधात बोलतोय, मगापासून बोलतोय, कुठं मी सरकारच्या बाजूने एखादा शब्द बोललो? नाव घेऊन बोलू? कुणाचं नाव घेऊ सांगा, चला लगेच नाव घेतो. तुम्ही ज्या तळमळीने ओबीसीची बाजू मांडताय, मात्र सरकार ते ऐकत नाही. आणि जरांगे सरकारला आम्ही ऐकायला भाग पाडू. जरांगे एक रात्री काय हे बघा, अहो जरांगेच्या माग वाळू माफिया, भूमाफिया, आमदार, खासदार, कारखानदार, परत सरकारमध्ये बसलेले अलायन्स मधले पक्ष, इथलं राजकीय वातावरण असमतोल करण्यासाठी, डिस्टर्बन्स करण्यासाठी हे जरांगेचं हे सोशल. अरे उरले काय आरक्षणामध्ये? अरे ते गोरगरीब ओबीसी मधले कुठंतरी एखादा नगरसेवक, कुठंतरी महापौर होत होता, तो तुम्हाला हिसकावून पाहिजे. यांचा इंटरेस्ट मनोज जरांगेला रन करणाऱ्या किंवा त्याला फीडबॅक देणाऱ्या माणसांचं राजकारण, त्यांचा राजकीय पॉलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी जरांगेला उठ म्हणलं उठ, बस म्हणलं बस, चावी दिली ते गुरगुर 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 फिरतंय, चावी बंद झाली स्टॉप होतंय. कोण आहे वो जरांगे? कुठला सोशल रिफॉर्मर आहे? कोण आहे? काय नॉलेज आहे त्याचं? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? जो ओबीसीचं आरक्षण मागतो त्याला मंडल आयोग माहिती आहे, त्याला विश्वनाथ प्रताप सिंग माहिती आहेत, त्याला महाराष्ट्रामध्ये प्रतापराव ढाकणेंपासून ते दिबा पाटील शेकापचे स्वर्गीय त्यांच्यापर्यंत, किंवा जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले त्यांच्यापासून शिवाजीराव बापू शेंडगेंपर्यंत ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाची लढाई लढली, उभी केली, ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आंदोलनं केली, त्या माणसांचं नाव ह्या खुळचट जरांगेनं कधी व्यासपीठावर घेतलं? बरं ह्या लोकांचं राहू द्या. अरे फुले शाहू आंबेडकरांचं नाव कधी घेतलं का या माणसानं? आणि म्हणे मी मंडल आयोग चॅलेंज करतो, मंडल आयोग घालवतो, आणि 1994ला एका JR अन्वये जाती घातल्या गेल्या. काही बोलतंय हे? आणि त्याला सरकार बळी पडतंय एका खुळचट माणसाला. साहेब, तोच मुद्दा आहे की सरकारचे मंत्री त्याच्या पायाजवळ जाऊन बस का घालताय तोच तर प्रश्न आहे. तळमळीनं हे बघा, मला एक सांगा, ऐका ना, तोच प्रश्न आहे की मराठा आरक्षणासाठी जरांगे उपोषणाला बसतात, अख्ख्या समाजाने त्यांना डोक्यावर घेतलंय, तुम्ही ओबीसीचा प्रश्न मांडता, मग ओबीसीच्या समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतील ना. घेतलं नाही. अरे घेतील, मी बोललो ना मागाशी. कारखानदार आणि आमदार खासदार जर त्याच्या मागे असतील, मंत्री त्याच्या मागे असतील, उपमुख्यमंत्री त्याच्या मागे असतील, तुमच्या मागं का नाही? अरे अरे विस्थापित आहेत ना ओबीसी. अरे किती सांगू, का आरक्षण द्यावं लागलं असतं मग? नेत्यांना विश्वासात घेण्यात तुम्ही पडता असं कोणी? आम्ही आता बोलतोय घटनेचं बोलतोय, संविधानाचं बोलतोय, तत्वाचं बोलतोय, चर्चा करून घेतल्या भेटी घेतल्या, पाय धरलेत, आता अजून काय करू? मग का ओबीसींचा पडलेलं नाही नेत्यांना? राजकारण आहे, त्यांना राजकारण करायचं करू द्या ना. पण सरकार ओबीसीना टेकन फॉर ग्रँटेड घेतलंय का सगळं? हे बघा, ओबीसी फक्त मतापुरता आहे. निवडणुका आल्या की मला सांगा, भाजपचा ओबीसी सेलचा प्रमुख कोण आहे? सांगू शकता नाव तुम्ही? सत्तेमध्ये भाजप आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत. महाराष्ट्राचा ओबीसी सेलचा प्रमुख कोण आहे? महाराष्ट्रामध्ये कोण आहे? अरे जो ओबीसीवर ब्र शब्द काढत नाही तोंडातनं, काय ओबीसीनी त्यांच्याकडून अपेक्षा करायच्या? कोण आहे? अरे तुम्हालाही माहिती नाही. अरे डोकं कपाळ बडवून घेऊ का तुमच्या समोर? कोण आहे? अरे अमित गोर. अरे काय तुम्हाला, अरे पत्रकार बांधवांना माहित नाही ओबीसी सेलचा प्रमुख? अरे काय राजे हो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या ओबीसी सेलच्या प्रमुखाचं नाव माझ्या पुण्यातल्या पत्रकारांना माहित नाही. लाज वाटते तुमची. प्रत्येक पक्षांच्या सेलची नावं ठेवायला आम्ही मोकळे नाही. अरे तुम्ही मोकळे नाही, तुम्हाला नॉलेज अपडेट पाहिजे. ओबीसीला मला एवढे तुम्ही प्रश्न विचारताय, त्या ओबीसी सेल प्रमुखाला प्रश्न विचारला का तुम्ही? योगेश टिळेकर नावाच्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारला का? ओबीसी आज अडचणीत आहे, तुमची भूमिका काय? ओबीसी समाजाचे नेते आहेत ना, तुमचा अधिकार नाही का त्यांना विचारायचा? विचारतो ना मी विचारतो. अरे पण तुम्हाला एवढी गोष्ट माहित नाही राव. अरे तुम्हाला, अरे एकाही माणसाला नाव सांगता आलं नाही. तुम्ही मला प्रश्न विचारताय,
तुम्ही मला ओबीसीचा अरे एक मिनिट आता बोलू का मी? आधी बोलू द्या ना. हा बोला. ढेकळात आंदोलन करणारे असा शब्द दिलेले लक्ष्मण हाके का ढेकळात बसले नाहीत? बसायला गेलो होतो कधी गेला होता? त्याच दिवशी रात्री 1 वाजता. माहिती घ्या तुम्ही. का बसला नाही? विषय असा आहे की तुम्हाला भाजपचा ओबीसी सेल प्रमुख माहिती नसेल. तुम्ही लक्ष्मण हाके एक साधा माणूस आहे जो आंदोलन करतो रोज. त्याला तुम्ही शेकडोनं प्रश्न विचारा, मी त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. पण ज्याच्यावर दायित्वाची जबाबदारी आहे ज्या भाजपवर, त्या राजसत्तेमधल्या ओबीसी सेलचा प्रमुख तुम्हाला माहित नाही, त्याची लायकी काय? जो ओबीसीच्या प्रश्नावर एक शब्द बोलायला तयार नाही. आजता तुम्ही ओबीसी सेलचा प्रमुख बनवलाय महाराष्ट्राचा की जे कुणालाच माहिती नाही इथं. हे दुर्दैव आहे, ओबीसीचं दुर्दैव आहे. काय न्यायाची अपेक्षा करायची? मगाशी तुम्ही प्रश्न विचारला, ओबीसीला फक्त मतासाठी वापरून घेतंय सरकार. अरे नाही, विषय असा आहे, पत्रकार बांधवांना सुद्धा ओबीसी सेलच्या प्रमुखाचं नाव माहिती नसावं की ज्यांचं काम असतं तर माहिती असतं ना. माहित असावं ना कसं तो विषय नाही, आमचं ते काम नाही, मुद्दा तो नाही. पण जो कोण प्रेरक आहे की कोणी त्यांनी जर तेवढं काम केलं असतं तर माहिती झालं असतं. तुम्ही त्यामुळे पत्रकारांनी मनावर घेण्याचं काहीच कारण नाही. हो मग तेच म्हणतोय. काय अरे बाबा हो, मी पर्सनली पत्रकारांनी घेऊ नये. ऐका 1 मिनिट ऐका. अरे तुम्ही परत पर्सनली घेताय. एखाद्या व्यक्तीचं, हे बघा, एखाद्या व्यक्तीचं जर नाव माहित नसेल, चालू द्या ना, कळेल ना मग सगळ्यांना. कळू. तुम्ही खऱ्याला कशाला घाबरताय? तुम्ही वास्तवाला का घाबरताय? तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले नाही, मला किती प्रश्न विचारले तुम्ही? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.